उसको हटा देना है हमारे दाईं ओर। Yes, Bhavesh Chaudhary played a fantastic knock against Mauli Sport and especially against the Gesuddin Sheikh. Play begin now. Faizan Qazi, all the best for Faik Ansari and Pioneer. So he's going to be Usama Dodi. Facing him, Bhavesh Chaudhary. Backward point, cover, extra cover, long off. Mid on is Stratish. Squad leg Shahid Khan. And here goes Usama. Right arm over the stumps. Goes to Bhavesh Chaudhary. Flashy stroke indeed. White signal from umpire. Chasing dash ball from Bhavesh Chaudhary away from the off stump. So SP Dapode off the mark with extra. Usama charging from here. Goes to Bhavesh Chaudhary, another bad delivery. White signal from umpire. He bows in Dusra Molla. यस बॅक टू बॅक दोन वाईट चेंडू आपण पाहतोय. नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये. बिना मेहनतीची धाव धावफलकावर लावली जाते. Yes, 2 bonus run to SP Dapode. 2 without loss. Basil Murumkar and Naki Murumkar group, all the best for Pioneer. Here we go. This time punch very hard. Cracking stroke over the covers for 4. मास्टर नशा एकच गोष्टीचा क्रिकेटचा आपण पाहतोय. सुरेख फटका पंच केला होता आणि चेंडू मात्र सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. चौकार आलाय. शॉर्ट वाइड एंड पनिश. हमारे बीच मोहतरम अनवर खान साहब जुड़ चुके. आपका इस्तेकबाल है. Poet Hamza Albe, my best friend, all the best for Pioneer. Welcome Hamza. What a cracking stroke from Bhavesh Chaudhary. Here goes Usama. Goes to Bhavesh, has soared the infield. What a magnificent hit over the long on for 6. Great shot. And this type of batting also against Gesuddin Sheikh from Yes. Bhavesh Chaudhary. यस अतिशय सुरेख फटका आपण पाहिला. चेंडू सीमारेषे बाहेर झाला होता. शेखर राणे अँड रवींद्र गोणे विनंती असेल व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत आहे. Here goes Usama. Both this time beauty. Just past the bat. Slightly change of pace. And Harshal Kasar Angaon, all the best for SP Dapode. तर नुकतंच ज्यांचं आगमन झालंय व्यासपीठावर आपण पाहतोय अनवर खान. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम. Bhushan Matre Gundoli, all the best for SP Dapode. Here goes Usama. Ball this time flick. What a magnificent big one. 6 runs. Rushi Patel having a word with key bowler Usama and कैप्टन माजिद. एक बात मुझे बताइए, पूरे कप में आपने देखा BC4 का ये जो नया फॉर्मेट है, इसमें जो जूनियर खिलाड़ी है वो काफी ऊपर के आए. नक्कीच एक चांगला प्लॅटफॉर्म आपण पाहतोय ज्युनियर खेळाडूंसाठी.
आणि त्याचा फायदा देखील भरपूर खेळाडूंनी घेतलाय. तर या शेखर राणे अँड रवींद्र गोने, विनंती असेल आपण व्यासपीठावर या. Runs coming very rapidly, and this is the fantastic start from Bhavesh Chaudhary and SP Dapode. Score is 18 without loss. एक दमदार सुरुवात या ठिकाणी सिद्दीक बाबे सर. Raj Tare, all the best for Pritesh Patil. And here goes Usama. Slightly expensive over. Next match, RD meets Jai Durga B. Here we go. Ball this time, another lovely looking cover drive, and ball is racing all the way to the cover boundary for 4. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 22 धावा धावफलकर आपण पाहतोय. This is the great start from SP Dapode against the big name Pioneer. Usama, here we go. सुरेख सुरुवात या ठिकाणी भावेश चौधरी याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. जणू काही घरूनच सेटल होऊन आलाय की काय. आणि सिद्दीक बाबे सर या ठिकाणी एक कन्फ्युजन आहे की भावेशच्या हातामध्ये बल्ला आहे की हल्ला आहे. बिल्कुल, उस दिन गैसुद्दीन शेख को भी उन्होंने 21 रन लिए थे पहले ओवर में. एक बहुत ही फोकस बैट्समैन. देखिए, आइए हमारे बीच में अनवर खान साहब है. मैं अशोक मात्रे से कहूंगा कि अनवर खान साहब की इज्जत अफजाई करे. अशोक मात्रे, अनवर खान हमारे मेहमान. देखिए, यहां से हम आपको सीधा लिए चलेंगे 4 तारीख से बीपीएल अल्ताफ बाली प्रेजेंट BC4 और पायनियर ऑर्गेनाइज गोरसई के ग्राउंड पे. 16 और 17 को वन मैन शो करसन फुलोरे और नरेंद्र चौधरी का बिग शो फ्री एंट्री टूर्नामेंट, फ्री खाने के साथ. राहिल शेख मरता क्या ना करता. ओ बढ़िया गेंद, बहुत बढ़िया फील्डिंग वहां पर ऋषि पटेल की. बाई का इशारा. राहिल शेख पिछले 2 सीजन से कमाल की बॉलिंग कर रहे हैं. मैजिक ऑफ पड़गा, और इनकी जो धीमी गेंदें रहती है वो बैट्समैन के लिए धीमा जहर बन जाती. 29 पे पहुंचा है स्कोर. राहिल शेख, राइट आर्म ओवर द स्टंप्स. ये देखिए फंस गए वहां पर धीमी गेंद पर और आउट. जो भावेश चौधरी बल्लेबाजी में धमाल मचा रहे थे, राहिल शेख के स्लो पॉइजन का शिकार. शेख का क्लास है. ये मैजिक ऑफ पड़गा की मैजिकल गेंद है. धीमी गेंद एक ही एक्शन में करना बहुत मुश्किल रहता है और बैट्समैन पढ़ ही नहीं पाते हैं कि कौन सी राहिल शेख की गेंद धीमी आएंगी और कौन सी तेज आएंगी. आखिरकार भावेश चौधरी को चलता कर दिया. बढ़िया बल्लेबाजी, 26 रन बनाकर आउट हुए. राहिल शेख राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए. आतिश को बैकफुट पे के पंच किया. गेंद पीछे सरक रही है, खिलाड़ी मौजूद है वहां पर. तब तक उनका थ्रो पहुंचता. उमर खान थे, 2 रन बना लिए बैट्समैन ने. हालांकि जगह नहीं थी, फिर भी जगह बनाई थी बैकफुट पे जाके पंच करते हुए कप्तान आतिश बामड़े. खाता खुला आतिश बामड़े का. कुल स्कोर 31 रन SP दापोडे. राहिल शेख राइट आर्म ओवर द स्टंप्स. ओ पल्लू शॉट खेलने की कोशिश, वाइड घोषित किया अंपायर ने.
तर आतिश भमरेसाठी या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे. मॅन फ्रॉम चाविंद्रा कल्पेश छत्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जर आपण षटकार हॅट्रिक ठोकतायत तर. राहिल शेख राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए तेज गेंद ऑन दी अप खेला और इसके साथ ही सॉफ्ट डिसमिसल. व्हाट अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम मैजिक ऑफ पड़गा राहिल शेख. बताइए कि राहिल शेख धीमी गेंदे तो बहुत अच्छी कर रहे हैं लेकिन उनकी तेज गेंदे भी गुडलैंड पे पड़ने के बाद बहुत तेज निकलती. यस तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये तर वेग परिवर्तन व्हेरिएशन देखील तेवढंच महत्वाचं आहे. व्हेरिएशन पाहायला मिळतंय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय पोगाव गावचे सामाजिक कार्यकर्ता राजारामजी म्हात्रे. वेलकम. प्लीज हमारे जो प्यारे ऑडियंस है आप फोन ना करें. वक्त मिलेगा तो आपके एसएमएस क्योंकि आपका प्यार है पढ़े जाएंगे. ढेर सारे एसएमएस रनिंग कमेंट्री में पढ़ना मुश्किल. राहिल शेख 2 विकेट ले चुके हैं और कितने रन दिए अभी तक? 3 रन दिए. ग्रेट बॉलिंग. ओ गुडलैंड पे पढ़ने के बाद सीने के करीब आई थी और चुरा लिया है तुमने जो रन को. अजय भुईर का खाता खुला. शॉर्ट गन ऑफ दीवा 1 रन से स्कोर 33 पे पहुंचा. यस एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आपल्या संघाला कमबॅक करून दिले त्या ठिकाणी राहिल शेख या गोलंदाजाने. राहिल शेख राइट आर्म ओवर द स्टंप्स. इस मर्तबा फिर से धीमी गेंद बल्ले के फेस को खोला. बहुत ही खूबसूरत शॉट. पीछा कर रहे हैं खिलाड़ी. अब जाकर उठाया है. 2 रन पूरे किए. आतिश बामड़े का जो क्लास है वो शॉट से झलकता हुआ. क्या बढ़िया ओवर. प्रीतेश थे सही. 2 ओवर और कुल मिला के रन बने एसपी दापोडे के 35. राहिल शेख ने इस ओवर में रनों पे रोक लगा दी. एसपी दापोडे संघातील सर्व फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. जर आपण षटकार हॅट्रिक ठोकताय तर कल्पेश छत्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सिटी क्रिकेट का जो शो 16-17 जनवरी को खेला जाएगा टेमघर में, उसमें फ्री एंट्री है टीमों के लिए. फ्री खाना है और 5 तारीख को सभी को अपने फॉर्म सबमिट करना है. अंकल भुईर ने इस वक्त इस कप के लिए और ऑर्गेनाइज और कमेंट्री पैनल को शुभकामनाएं दी है. बहुत शुक्रिया आपका. गेंदबाजी में एक्सपीरियंस कंपेनर द रियल फेस ऑफ पायनियर ऋषि पटेल को लाया गया है. तालुका क्रिकेट में 2 खिलाड़ी हैं जो महान क्रिकेटर जाने जाते हैं, संतोष मडवी और ऋषि पटेल. ऋषि पटेल लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए. पहली गेंद ब्लॉक होल्ड में थी. ऑफिस टोस खेला वहां पर. अजय ने डीप मिड विकेट पर शाहिद खान के पास 1 रन. 36 पे पहुंचा है स्कोर. प्रीतेश यंग मैन है, मैन फ्रॉम दापोडे और बहुत ही कमाल के खिलाड़ी हैं. यस हार्दिक पांड्या ऑफ दापोडे, प्रीतेश पाटिल. इस वक्त ऋषि पटेल लेफ्ट आर्म राउंड विकेट. प्रीतेश को फुल टॉस गेंद भेज दिया डाउन द ग्राउंड. 6 रन.
शॉट खेला है, कलाइयों में कितनी ताकत है। विकेट कीपर बैट्समैन रमीज रईस ने पॉइनियर को ऑल द बेस्ट कहा है। क्या शॉट खेला है, हालांकि हायर फुल टॉस थी और इस तरह की गेंदों को आप इन फ्रंट ऑफ द विकेट खेलना बहुत मुश्किल होता है, डाउन द ग्राउंड। फुलटॉस चेंडू म्हटलं की बिगेटसाठी पोषक असा हा चेंडू आणि ज्यावेळेस प्रितेश पाटील समोर आहे आणि तुम्ही जर या प्रकारचा चेंडू हात आलाल तर परिणाम मात्र समोरच आहेत. षटकार आलाय. हमजा 11 के स्पॉन्सर असरार अंसारी उर्फ पप्पू ने पॉइनियर को ऑल द बेस्ट कहा है। इसके बाद जो मुकाबला है वो है विनोद पाटिल फैम टीम RD 4440 और प्रभुदास और मदन बुआ नाइक फैम टीम जय दुर्गा बी स्पोर्ट्स के बीच में। आपकी मालूमात के लिए कि AA गोरसई बी ग्रैंड फिनाले में पहुंच चुके हैं। अवेश बाबा ने पॉइनियर को ऑल द बेस्ट कहा है। पॉइनियर के एक्स क्रिकेटर, गेंदबाजी में ऋषि पटेल। स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 42 रनों पे पहुंचा है। इस मरतबा स्लॉक स्वीप किया, टाइमिंग बढ़िया नहीं, आउटफील्ड में अकबर हैं, 1 रन बनता हुआ स्कोर में। प्रीतेश 9 पे पहुंचे, कुल स्कोर 43 रनों पे पहुंचा है। जिस तरह 57 का लक्ष्य माउली स्पोर्ट्स के सामने 2.3 ओवर में छुआ था SP दापोटे ने। राइट लेफ्ट आर्म राउंड विकेट, अच्छी गेंद, अच्छा ड्राइव, वी की शक्ल में, लॉन्ग ऑफ को मौका नहीं, 4 रन। of a shotgun of Tiba. Look at that. Picks on the off volley and firmly driven all on the ground. No chance to Usama. Wide off, long off for 4. स्कोर इस वक्त 47 रनों पे पहुंचा है, 47। कमाल की बल्लेबाजी हो रही है दापोडे की। लेफ्ट आर्म राउंड विकेट। इस मरतबा धीमी गेंद, फंस गए अजय बोयर, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर आउट। तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विजयजी भामरे जे अध्यक्ष आहेत शिवबा प्रतिष्ठान ग्रुपचे, त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख आहेत. त्यांच्या समवेत निवृत्ती भोईर सामाजिक कार्यकर्ता हे देखील आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. इस वक्त अनगांव से गायक आदि बसवाते और स्वप्निल शेलार फुंडास ने स्पेशली कमेंट्री पैनल की सराहना की है, बहुत धन्यवाद, बहुत स्वागत। स्कोर इस वक्त 47 रन हो चुके हैं, 47। आखिरकार ऋषि पटेल ने अजय को चलता कर दिया। नए बैट्समैन चिराग माली बिग बर्ड आए हैं। इस मरतबा इनसाइड आउट किया, जगह बना के लॉन्ग ऑफ पे खेला प्रीतेश ने, 1 रन आता हुआ स्कोर में। और समाप्त होते हुए 3 बढ़िया आशीर्वाद दापोडे की, 48 रन, 3 विकेट। और अगले 3 ओवर में क्या होता है या ये सुनते हैं, मेरी आवाज मेरी पहचान, संदेश वखारे से। खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. आपण पाहतोय 48 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल SP दापोडे. यस, असगर अंसारी और नौशाद आनी ने भी पॉइनियर को ऑल द बेस्ट कहा है। ये हाई वोल्टेज मुकाबला है क्योंकि SP दापोडे के कप्तान आतिश बामड़े को भी पता है कि जो ताकत पॉइनियर की बल्लेबाजी की है उसको देखते हुए वो टारगेट रखना चाहते हैं। यस, तर जास्तीत जास्त धावा रोखण्याचा प्रयत्न असेल SP दापोडे संघाचा, तर त्या उलट कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल पॉइंटर स्पोर्ट संघाचा.
आपण पहिलं षटक पाहिलं होतं, ज्या षटकामध्ये 28 धावा खर्च केल्या होत्या ओसामा या गोलंदाजाने. त्यानंतर राहिल शेख याने कमबॅक करून 2 गडी बाद करत फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र ऋषभ पटेल याचं आपण तिसरं षटक पाहिलं, ज्या षटकामध्ये 13 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता. राहिल शेख अतिशय वेगवान चेंडू आपण पाहतोय, वेगाने बीट केलं होतं फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये, चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. वैयक्तिक दुसरं तर संघाच्या माध्यमातून चौथं षटक फेकतोय राहिल शेख. अतिशय सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळालंय राहिल शेख याच्या माध्यमातून. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय, चेंडू कार्पेटच्या साने जातोय. डीप वरनं क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक धाव कंप्लीट झाली, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 49 49 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. आपण षटक क्रमांक 4 पाहतोय. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जे षटक राहिल शेख या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. तर नवीन फलंदाज चिराग माली याला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय. एक उत्कृष्ट डावखुरा फलंदाज. तालुका क्रिकेटमध्ये निश्चितच मग ग्रामीण क्रिकेट असेल किंवा सिटी क्रिकेट असेल, आपल्या नावाचा डंका वाजवला या फलंदाजाने. मात्र या सामन्याच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारचं योगदान देईल आपल्या संघाला. तर पुन्हा एकदा गोलंदाज राहिल शेख वलतोय. षटकातील पुढील चेंडू बेगिटसाठी प्रयत्न जरूर झाले होते, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. यस, कमाल की बॉलिंग कर रहे हैं राहिल शेख. इस ओवर में भी 3 गेंदों पर 1 रन दिया है, 2 डॉट गेंदे खिला चुके हैं. यस, अप्रतिम गोलंदाजीचा प्रदर्शन, खास करून राहिल शेख याचा उल्लेख केला जाईल. यावेळेस मिस टाइम झालाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. एक्सलेंट बॉलिंग इस वक्त पड़गा से राहिल शेख को, मैजिक ऑफ भिवंडी को, मैजिक ऑफ पड़गा को सदब बाबे और साहिल ने ऑल द बेस्ट कहा है. अर्धशतक झलकावलं जाते धावफलकावर SP दापोडे संघाच्या माध्यमातून. राहिल शेख पुन्हा एकदा वलतोय. यावेळेस एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. It has been an extraordinary bowling in a pressure situation from राहिल शेख. यास आवश्यकता होती या षटकाची, कारण पहिलं षटक ज्या षटकामध्ये तब्बल 28 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक करून देतोय आपल्या संघाला राहिल शेख. यावेळेस स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन आपण पाहतोय. चेंडू अडवून फेकी झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, इट इज 2 रन्स, 2 धावा कंप्लीट झाल्या. मौका था वहां पे, शाहिद खान का बहुत तेज थ्रो आया था. दोनों टीमों के कैप्टन आपको टॉस बॉक्स में बैठना है. RD 440 के कैप्टन और जयदुर्गा B के कैप्टन. अजून एक चांगली लढत या पुढील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. RD 440 वर्सेस जयदुर्गा B. वाड़ा मैच. इस वक्त ऑल द बेस्ट कहा है नेवा पाटिल ने राहिल की सुपर बॉलिंग के लिए, और उन्होंने लिखा है कि दिस इज द प्राउड मोमेंट फॉर PTC बड़गा टेनिस क्रिकेट. ओवर समाप्त हुए हैं, 4 कुल स्कोर है 52 रन. डेथ ओवर बचे हैं. यस, 52 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटके या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 52 धावा, त्या मोबदल्यात 3 गडी बाद झाल्यात. भावेश चौधरी, आतिश भामरे अँड अजय भोईर. तर प्रितेश पाटील आणि चिराग माली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 षटक बाकी आहेत. या 2 षटकामध्ये बिगेट मोठे फटके खेळावे लागतील. तर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल SP दापोडे संघ. मात्र या ठिकाणावरनं पलटवार आवश्यक आहे. एक चांगली धावसंख्या उभारणं फार आवश्यक असेल पॉइंटर स्पोर्ट संघासमोर, कारण आतापर्यंत पॉइंटर स्पोर्ट संघाने निश्चितच आपल्या नावाचा दबदबा या ठिकाणी कायम ठेवलाय. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवली आहे.
त्याचबरोबर एस पी दापोडे संघ देखील आपली क्षमता सिद्ध करतोय. चिराग माली समोर आहे. पप्पू खान ने खारीपार से पाइनियर को ऑल द बेस्ट कहा है, साथ ही साथ समीर अंसारी ने. फाईक अन्सारी षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू यस ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. शॉट फ्रॉम बिग बट. हालांकि ऑफ कटर गेंद थी, बहुत जल्दी पढ़ लिया था, क्रीज में पीछे चले गए और क्या कमाल का शॉट केला. पुल और पॉवरफुल चिराग माली के बल्ले से. यस आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता. पूर्णपणे ताकद झोकून दिली होती या फटक्यामागे. आपण पाहू शकता पूर्णपणे शफल झाला होता आणि त्यानंतर मात्र पुल केला होता. सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकार आलाय. चिराग माली याच्या बॅट मधून निघणारा हा पहिला षटकार आपण पाहतोय. आवश्यकता असेल या फटक्यांची. एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी विकेट दाखवावे लागतील येणाऱ्या 2 षटकांमध्ये. आपण पाहतोय या आतापर्यंत धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते. 58 धावा झाल्यात. फाईक पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं. यस यष्टीरक्षक बीट झालाय आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. बल्ले का बाहरी किनारा लिया था, मौका भी दिया और चौका भी दिया. यस नशिबाची साथ मिळाली त्या ठिकाणी चिराग मालीला. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता. यष्टीरक्षक बीट झाला आणि त्यानंतर मात्र चेंडू सरळला लॉंग स्टॉप सीमारेषे बाहेर पाहायला मिळतोय. चौकार आलाय. अतिशय धुव्वाधार इनिंग पेश करतोय आपल्या संघासाठी. आणि जे बीपीएल ऑप्शन झाला त्या ठिकाणी आगरी राजा प्रतिष्ठान संघाचा चॉईस प्लेअर का आहे याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमधून देतोय चिराग माली. वाडा बॅटिंग. अतिशय सुरेख धुव्वाधार दर्जेदार फलंदाज. फलंदाज आहोत हे या ठिकाणी दाखवून दिलाय चिराग मालीने. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 74 धावा धावफलकावर झाल्यात. वाडा बॅटिंग. अतिशय सुरेख इनिंग या ठिकाणी पेश करतोय. तर पुन्हा एकदा फाईक गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वल अँड RD 440. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी राहा सज्ज. तर पुन्हा एकदा फाईक. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा स्लोवरचा वापर. वेग परिवर्तन केलं होतं. धावचीची संधी. यस फलंदाजाला मैदान सोडून एक इनिंग पेश करतोय या सामन्याच्या माध्यमातून. आपण पाहतोय या चिराग माली याला. चांगली फलंदाजी, चांगल्या फलंदाजीचा प्रदर्शन आतापर्यंत झालंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 78 धावा धावफलकावर आहेत. जे 5वं षटक आपण पाहिलं त्या षटकामध्ये अतिशय धुव्वाधार इनिंग पेश केली फलंदाज चिराग मालीने आणि त्याच्या जोरावर आतापर्यंत आपण पाहतोय 78 धावा धावफलकावर झाल्यात. ऋषी पटेल येतोय शेवटचं षटक फेकण्यासाठी. आतापर्यंत 27 धावसंख्येवर खेळतोय चिराग माली. स्ट्राईकला पंकज भोईर. षटकातील पहिला चेंडू. यावेळेस आपल्या स्टेप मध्ये चुकतोय ऋषी पटेल. नेट बॉल. एक चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. ज्या प्रकारे धावांचा वेग वाढवला होता मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं चिराग माली याला. यावेळेस पंकज भोईर. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. यस इज गॉन. फलंदाज बाद.
लो फुलटॉस चेंडू होता बिगेट करण्यासाठी एक पोषक चेंडू आपण पाहिला, मात्र बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क झाला नव्हता. मिस टाइम फटका आणि त्यानंतर मात्र चांगलं जज केलं होतं त्या ठिकाणी फाईक अन्सारीने हा झेल संपन्न केलाय. तर ऋषभ पटेल मात्र या ठिकाणी आपला अनुभव जोखून देतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दर्शन पाटील जातोय. चिराग माली खेळपट्टीवर आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. आणि ज्यावेळेस एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर असतो त्यावेळेस मात्र तुम्हाला या प्रकारचे दृश्य वारंवार पाहायला मिळतील. ऋषभ पटेल पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. गॅप शोधली आहे, मात्र दुरून क्षेत्ररक्षक येत आहेत. ओसामा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये चांगली कॉलिंग झाली होती आणि त्याच्या जोरावर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. यस शशिकांत केने 8 नॉट 80 धावा धावफलकर आपण पाहतोय. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. SP दापोडे संघ प्रथम फलंदाजी करतोय. मात्र अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऋषभ पटेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर चिराग माली. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जेलच्या स्वरूपात चिराग बाद. काय फलंदाजी केली चिराग मालेने. तब्बल आपल्या संघासाठी 27 धावांचं योगदान दिलंय. आणि निश्चित जर विचार केला तर ऋषभ पटेलने सुद्धा त्याला शाबासकी दिली होती. काय फलंदाजी केली होती. आहे क्रिकेट ऋषीचा. जरी समोरील संघासमोर जर खेळत असला ज्या पद्धतीने फलंदाजी केली. तर पुन्हा एकदा ऋषभ पटेल बोलतोय. यावेळेस बिगेट साठी प्रयत्न झाले होते, परंतु स्लोवरचा वापर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. तर तेजसदादा पाटील आणि या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी धन्यवाद केले जात आहेत सुरेश गुलवी मॅन फ्रॉम निंबवली यांच्या माध्यमातून. तर विचार केला शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 10 ते 12 धावा यायला हवा आहेत. आपण कुठेतरी थांबून ठेवल्या ऋषीने. चांगला चेंडू पंचांकडे दाद मागताय. एकदा पूर्ण होईल. दुसरे दावेचा प्रयत्न. फलंदाजाला परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये सुनीलला. धावसंख्या धावफलकावर 81 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाज मार्कवर ऋषभ पटेल. काय गोलंदाजी केले. 3 धावा खर्च केल्या आतापर्यंत. 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. स्ट्राईकला येतोय फलंदाज दर्शन. शेवटचा चेंडू दोन्ही संघासाठी महत्वाचा असेल या सामन्यामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केला. व्हॉट अ शॉट. काय फटका एक्झिक्यूट केलाय फलंदाजने. पंचांचा आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. दर्शन पाहू शकता काय फटका एक्झिक्यूट केलाय. 6 धावा येतील या चेंडूवर. 6 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 87 धावा. 88 धावाचं आव्हान असेल पॉइंट स्पोर्ट भिवंडी संघासमोर. तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना मंडळींपैकी मी आवाज देऊ इच्छितो. शिवबा ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष विजयजी भामरे, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभा हस्ते नाणेफेकी उडवली जाईल. त्यांच्या समवेत निवृत्तीची भोईर सामाजिक कार्यकर्ता वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.
तर टॉस या ठिकाणी उडवला जातोय. तर नाणेफेकी केली जाते या ठिकाणी विजयजी भामरे यांच्या शुभ हस्ते. तर यस टॉस के बॉस टॉस या ठिकाणी जिंकलाय आरडी संघाच्या संघनायकाने. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानपन्न व्हायचं आहे. खूप खूप धन्यवाद. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय आरडी 4440 संघाच्या संघनायकाने. दबंग दीपू माझ्या समवेत आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करतोय याचं मुख्य कारण काय? काय नाही, कमीत कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 6 षटकांचा सामना आहे. कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? टार्गेटाचा सेट नाही, समोरची संघ चांगला आहे. या स्पर्धेबाबत थोडक्यात चांगले असं आयोजन केलेलं आहे. आम्हाला खेळण्याच्या संधीचे आभार मानतो. धन्यवाद. तुला सामन्यासाठी शुभेच्छा असतील. त्यानंतर मात्र जय दुर्गा बी संघाचा संघनायक माझ्या समवेत आहे. प्रथम तर मला हे सांग की टॉस जर तू जिंकला असता तर काय घेतलं असतं? बॅटिंगच घेतली असती. या सावध ते घडतंय पाहिजे ते मिळतंय. 6 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 60+. समोरील संघ देखील एक तगडा संघ आहे. या संघासमोर खेळत असताना जगदीश नाईक याच्याकडनं काय अपेक्षा असतील? जगदीश नाईक करणं भरपूर अपेक्षा असतील ना, सर्व टीम करणं अपेक्षा असतील. या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटतंय? खूप मजा आली आणि भिवंडी सिटीमधली पहिली टुर्नामेंट आहे, संधी दिली. धन्यवाद कर. यस तुला देखील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे की नाणेफेकी या ठिकाणी झाली. नाणेफेकी जिंकली आहे आरडी 4440 संघाच्या संघनायकाने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. फलंदाजीसाठी जयदुर्गा बी संघाला आमंत्रित केलंय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे साथी समालोचक सिद्दीक बाबे सर. बहुत धन्यवाद संदेश वकारे. पॉइनियर आपको अपने ओपनर्स भेजना है. देखिए पॉइनियर ने धनेश कुकसे को 81 का जो लक्ष्य था वो अब तक का सिटी क्रिकेट का चेसिंग है 5 ओवर में छुआ था. यहाँ पर उनके सामने 88 का लक्ष्य है. शशिकांत के ने मेरा अपना मानना है मैंडेटरी पावर प्ले के 2 ओवर दोनों कप्तानों के लिए सरदर्द रहेंगे, क्योंकि पॉइनियर की जिस तरह की बैटिंग है ये मुकाबला भी आखिर तक जाएगा. So back to cricket. 2 openers on the middle. Majestic Shahid Khan and shotgun Umar Khan. Umar Khan played a fantastic knock against Dhanesh Kukse. Pioneer chasing a target of 88. The current run rate is 14.66. Thank you so much, J.D. Madvi, man from Angao, compliment for commentary. Is going to be Atish Bambre, the captain, open the bowling attack, and facing him Umar Khan. Backward point, short third man, short fine leg, backward short square leg, cover extra cover mid off, 2 men outside the ring, long on, and man at orthodox mid wicket. Welcome all of you from famous brothers pair, Tejas Patil and Nilesh Patil. It's going to be Atish Bambre. Facing him batsman Umar Khan. First ball. Goes to Umar, goes his back foot and his square cut through the point boundary for 4. Great start. Atish Bambre and Umar Khan in good touch. Goes his back foot and his square cut past the point for 4. Umar Khan off the mark with 4 and Pioneer 4 without loss. Atish Bambre. Goes to Umar, this time beautifully cover drive. Ball is racing all the way to the cover boundary for 4.
This is the positive reply, Shashikant, I think, from Pioneer. And I already told you, could be a last over match. Because large betting to follow. Now, Atish Bambre, adjustment in the field now. Man at deep extra cover and orthodox mid wicket. Delicate played by Umar. Last one was minimum effort and maximum result. Atish Bambre, right arm over the stumps. Goes to Umar, hits over the infield. Another boundary. And this is the boundary hat trick. Second boundary hat trick hit by Umar Khan. This is the great reply. Mid-on is inside the circle and finally hits over the mid-on head and couple of bounces cross the long on boundary. Very, very positive reply. Shashi, what do you think? जर बघितलं भावेश सर, भावेश चौधरी ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती त्या पद्धतीने मात्र फलंदाजी करतोय उमर खान. 3 चेंडूमध्ये 3 चौकार पाहायला मिळाल्यात. चांगली सुरुवात केली आहे पॉइंटर भिवंडी संघाने. धनेश इलेव्हन संघासमोर 5 षटकामध्ये 80 धावा पार पाडल्या होत्या. आता मात्र 6 षटकामध्ये त्यांना पार पाडाव्या लागतील त्या 88 धावा. जो शेवटच्या चेंडूवर भावेश सर जो षटकार लागलाय हा निर्णायक असेल या सामन्यासाठी. Yes, but I think Pioneer a strong batting lineup could be a very close match. निश्चित भावेश सर. Atish Bambre. Here he go. Goes to Umar, goes his back foot, cuts that ball. Score his third man boundary for 4. Batting from Umar Khan, the shotgun, and very worried captain himself, Atish Bambre. निश्चित चांगली फलंदाजी पाहायला मिळते. उमर खान 4 चेंडूमध्ये 4 चौकार पाहायला मिळाल्यात. 16 धावसंख्या जमा केली संघासाठी आणि स्वतःसाठी. पहिले षटक पावप्लेचं संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कवर आतिश बांबरे मागरा ठरलाय आपल्या संघासाठी. Atish Bambre, right arm over the stumps. This time played through the fine leg. What an excellent stop. And what a running between the wicket by Shahid Khan. 3 runs saving by the fielder at short fine leg. An excellent running between the wicket. अभि होता चांगला क्षेत्ररक्षण केलाय अभिने. एका धावाने संघाची धाव संख्या 10 फलकावर 17 धावा. जर विचार केला तर पहिल्या पावडीच्या षटकामध्ये ओसामा याने 28 धावा खर्च केल्या होत्या. मात्र आतिश बांबरे आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केल्यात. सुरुवात जर बघितली बाबे सर चांगली सुरुवात म्हणता येईल. Yes, I think positive reply from Pioneer. No pressure on batsman's mind, especially Umar Khan, who is on 17. I already told you the both mandatory power play overs are very important for both sides. जर बघितलं दोन्ही संघ चांगले संघ आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून सामने खेळवायची विनंती असेल. एसपी दापोडे संघ गोलंदाज मार्कवर स्ट्राइकला शाहिद खान. Atish Bambre, right arm round wicket. Goes to Shahid, goes his back foot and cuts that ball over the infield. Well cut off inside the boundary line. And Shahid gets 2. Shahid off the mark with 2. And that marks end of the expensive over from Atish Bambre. Consider 90 runs. Very positive reply from Pioneer. एक ओवर 19 रन और कोई विकेट नहीं. अब बचे हुए 5 ओवर में जो जीतने के लिए रन चाहिए, $69 जो आस्किंग रन रेट है वो थोड़ा नीचे आ चुका है. देखिए जो
दो बड़ी टीमें टकराती है। इस पिच में काफ़ी रन्स हैं और आतिश बामड़े को भी पता था कि पॉइनियर के पास भी बहुत स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है, लेकिन मेरा अपना मानना है ये मुकाबला आखिरी ओव्हर तक जाएगा, हो सकता है आखिरी गेंद तक जाए। निश्चित बाबे सर, ज्या पद्धतीने पॉइंटर संघाने धनेश 11 संघासमोरची फलंदाजी केली होती, फक्त 5 षटकांमध्येच 80 धावा जमा केल्या होत्या. आता मात्र 6 षटकांमध्ये त्यांना 88 धावा जमा करायच्यात. राजदीप गुरने मार्कवर. बिल्कुल राजदीप आए हैं, हालांकि बॉलिंग अटैक बहुत अच्छा है, चिराग माली है, दर्शन पाटिल है, अच्छा बैटर रहेगा पॉइनियर की बल्लेबाजी और एसपी की गेंदबाजी। राइट आर्म ओवर द विकेट, राजदीप फुल टॉस गेंद इनफील्ड को भेजना चाहते थे, फील्डर नीचे और रिले कैच, उमर खान आउट। और इसे कहते हैं कि आसमान से गिरा और खजूर में अटका। इस तरह ये दूसरा कैच पकड़ा है, इससे पहले भावेश पवार का कैच रिले रहा था। उमर खान 17 रन बनाने के बाद आउट होते हुए नए बैट्समैन पावर हिटर अकबर बल्लेबाजी को जा रहे हैं। दुसरे षटक मार्गाचं असताना ज्युनियर गोलंदाजीवर होता गोलंदाज राजदीप. चांगली सुरुवात केली गोलंदाजीला, पण मात्र चांगला असा झेल पाहायला मिळाला ज्यावेळेस आतिश भामरे याच्या हातातून झेल सुटला आणि पंकज भुईरने हा झेल सहजगतीने हातामध्ये टिपलाय. नरेंद्र गजानन चौधरी और करसन फुलोरे ने पायनियर स्पोर्ट्स और अल्ताफ बाली को ऑल द बेस्ट कहा है, जिनका शो देखना ना भूलिए। करसन के टूर्नामेंट में सब कुछ मिलेगा, खाना मिलेगा, पीना मिलेगा, फ्री एंट्री टूर्नामेंट, लेकिन पानी मिलेगा पीने को. यस यस पानी की बात है, पीने से मुराद वो पीना नहीं, आप क्रिकेट कैसे खेलेंगे। 40+ में तो सर्व चलता ही है, खाना पीना. राइट आर्म ओवर द विकेट, बहुत बढ़िया वाइड यॉर्कर, ड्राइव करना चाहते थे शाहिद खान। राजदीप की 2 अच्छी गेंदें। दर्शन पाटिल सबसे फोकस गेंदबाज हैं जिन्होंने इस स्पर्धा में 8 विकेटें लिए और उन्होंने क्या बॉलिंग की थी बिलाल शेख के सामने। शाहिद खान सामना कर रहे हैं राजदीप का। राजदीप बाली ट्रॉफी 2018 में रमनी कोहली से खेलते हुए काफी फोकस पे आए थे गेंदबाजी में। इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है और शाहिद खान रन आउट। इंटरनेशनल क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट, जब रन नहीं बनते तो कहीं ना कहीं दबाव बल्लेबाज पे आता है और जब बल्लेबाज पे दबाव आता है तो छोर बदलने के चक्कर में अपना विकेट दे जाता है। शाहिद खान सिर्फ 2 रन बनाए, 3 गेंदों का सामना किया और मैजेस्टिक शाहिद वापस आते हुए। दूसरा विकेट पॉइनियर का गिरा है, स्कोर है 19 रन। महबूब गौरी ने इस वक्त पॉइनियर को ऑल द बेस्ट कहा है। ये जो मुकाबला है इसका एक जो परफेक्ट चित्र है, क्योंकि दर्शन की गेंदबाजी बाकी है, चिराग माली का आना बाकी है, जहां तक पॉइनियर का ताल्लुक है हिटमैन फाइक का आना बाकी है, अकबर वहां पे मौजूद है और डिकॉक ऑफ भिवंडी माजिद बोबड़े जो पहले मैच में 25 रनों की बहुत खूबसूरत बारी खेली थी वो भी वहां मौजूद है। बल्लेबाजी में काफी गहराई है लेकिन गेंदबाजी में एसपी के भी गहराई है, इसीलिए तो मैं कह रहा हूं कि यह मुकाबला बहुत ही रोमांचक स्थिति इख्तियार कर सकता है। राइट आर्म ओवर द स्टंप्स, फ्लिक कर दिया, कमाल का शॉट, 6 रन। कलाइयों के बलबूते पे टाइमिंग लाजवाब, कमाल का शॉट, 6 रन। के बल्ले से आता हुआ पावरफुल स्ट्रोक, पावर बैक शॉट, केवल कलाइयों को मोड़ दिया
और गेंद बाउंड्री के बाहर। स्कोर 25 पे पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर। मुताफ अंसारी ने और इमरान अंसारी ने ऑल द बेस्ट कहा है अकबर को। गेंदबाजी के लिए राजदीप तैयार, राइट आर्म ओवर द स्टंप्स जाते हुए। अकबर को दूर कर बैठे, वाइट। 26 पे पहुंचा पायनियर का स्कोर 2 विकेटों के नुकसान पे। 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। मेरे साथ शशिकांत केने जो पोगांव के शो से काफी मशहूर हो चुके हैं, शशि कपूर से ज्यादा। राइट आर्म ओवर द स्टंप्स। अकबर को लॉफ कर दिया है, खाली क्षेत्र है, कोशिश हो रही है लेकिन आतिश बामड़े नहीं रोक पाए। 4 रन के मिड ऑफ ऊपर खड़ा था और गेंद बाउंड्री के बाहर। वार पलटवार चलता हुआ 30 पे पहुंचा पायनियर का स्कोर। जो आस्किंग रन रेट चाहिए उस पर ही बल्लेबाजी हो रही। ग्राम पंचायत वर्ल्ड से सचिन पाटिल ने आतिश बामड़े को ऑल द बेस्ट कहा है। सर आपका स्वागत है दोपहर के सेशन में। इसके बाद आरडी ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का फैसला किया है। राजदीप राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए। पायनियर 30 रन 2 विकेट। अकबर को बहुत ही करारा ऑफ ड्राइव लेकिन उससे बढ़कर फील्डिंग। अपने टीम के लिए 4 रन बचाए वहां पर। पंकज थे वहां पर। 2 ओवर की समाप्ति, रन बने 30, 2 विकेट। नेक टू नेट फाइट चलती हुई, कट टू कट मॅच। जर बघितलं सिद्धी बाबे सर, ज्यावेळेस पहिले षटक हाताळला आतिश भामरे हा सिनियर खेळाडू आहे आणि राजदीप हा ज्युनियर गोलंदाज आपण बघितला। फक्त 11 धावा खर्च केल्यात न। ज्यावेळेस पॉइंटर संघाचा सिनियर गोलंदाजाने ज्यावेळेस गोलंदाजी केली त्यावेळेस 26 धावा जवळजवळ खर्च केल्या होत्या आणि जे ज्युनियर गोलंदाजी ज्यावेळेस गोलंदाजी केली ती त्यावेळेस फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या। बिल्कुल सही कहा आपने। पूरा पोगांव का ये शो उठा के देखिए, यहाँ जूनियरों का राज चला है और सीनियर पिछड़ते नजर आ रहे हैं। निश्चित जर विचार केला तर जे सिनियर फलंदाज जरी असले ते सुद्धा चांगली फलंदाजी केली। जर विचार केला तर भावेश चौधरीने चांगली फलंदाजी केली होती। आतिश भामरे त्यांच्या जोडीला होता। आतिश भामरे जर विचार केला 2 धावेवर बाद झाला। भावेश चौधरीने 26 धावांची खेळी केली होती। अक्षय कासार ने क्या बल्लेबाजी की। अक्षय कासार असेल, सूरज केने भावाल्याचा धनेश मधून खेळताना आपण बघितला होता, चांगली फलंदाजी केली होती। उमर खान जिन्होंने अच्छी, यानी जूनियर जो खिलाड़ी हैं उनका जो परफॉर्मेंस खासतौर से बल्लेबाजी में ऊपर आ रहा है। अनिकेत मात्रे खारबाओं से एसपी दापोटे को ऑल द बेस्ट। एक बात है, क्योंकि उनको पता है कि सीनियर बहुत आने वाले हैं इसलिए वो प्रेशर नहीं ले रहे और पावर प्ले में जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। निश्चित त्यानं फक्त हाणामारीचं काम ठरवून दिलेलं असं त्यामध्ये ते फलंदाजी करतात। धाव संख्या जर बघितली 2 षटकाची समाप्ती धाव फलकावर 30 धावा। अजूनही विचार केला तर 4 षटकांचा खेळ बाकी आहे। 58 धावांची आवश्यकता आहे सिद्धी बाबी सर। यस, अभी भी मैच बना हुआ है। 2 अच्छे बैट्समैन पिच पे मौजूद हैं और सलमान अंसारी खाड़ीपार ने पायनियर को ऑल द बेस्ट कहा है। गेंद के आकार को लेकर खराबी हो गई है। पुरानी गेंद की मांग ऑनफील्ड अंपायर ने की है। देखिए सबसे बड़ी बात है कि चिराग माली, अजय भुईर, दर्शन, खुद आतिश बामड़े, ये वो खिलाड़ी हैं जिनके पास एक्सपीरियंस बहुत है। आप देख रहे हैं लेट अप्पा नाना स्मृति कप 2020 पोगांव के ऐतिहासिक आगरी राजा प्रतिष्ठान से। फात खरबे और मूसा सुसे ने भी पायनियर को ऑल द बेस्ट कहा है। मेरे पास अब समय जितने पढ़े जाएंगे उतने मैसेजेस मैं आपके पढ़ना चाहूंगा। सनी भोईर ने इस वक्त फाइक अंसारी को ऑल द बेस्ट कहा है।
रशीद मोमिन ने पायनियर को ऑल द बेस्ट कहा है। कॉमेंट्री पॅनल साठी आणि सर्व संघाला शुभ इच्छा साइंस खारबाव, गणेश पाटिल एंड पप्या पाटिल। ये क्रिकेट के सही प्रेमी दिखते हैं। सभी टीमों को उन्होंने ऑल द बेस्ट कहा है। सभी कमेंटेटर्स को विशेष धन्यवाद आपका और विशेष स्वागत। खेल अभी भी रुका हुआ है गेंद के आकार को लेकर। स्कोर जब खेल रुका था तो पायनियर का था। 2 ओवर की समाप्ति के बाद 30 रन। बिग बट चिराग माली गेंदबाजी के लिए आए हैं। पिछले सीजन में 4 हैट्रिक जहां उसामा ने किए थे, 2 हैट्रिक चिराग माली ने किए थे, 2 ही हैट्रिक विवेक शेलार ने भी किए थे। निश्चितच कॉमेंट्री पॅनलसाठी शुभेच्छा येतात गोडसे बुवा यांच्याकडनं शुभेच्छा येतात सिद्धी बाबे सर तसे पूर्ण कॉमेंट्री पॅनलसाठी धन्यवाद। खेल की शुरुआत होती हुई मौसम मकबा ने इस शो के लिए तेजस पाटिल को ऑल द बेस्ट कहा है और पायनियर को भी कहा। गेंदबाजी के लिए तैयार बिग बट चिराग माली। सामना करेंगे डिकॉक ऑफ भिवंडी कैप्टन माजिद बोबड़े। पहली गेंद ऑन ड्राइव करते हुए आउटफील्ड में कारपेट के सहारे 1 रन स्कोर में आता हुआ। स्कोर 31 रन 2 विकेटों के नुकसान पे। ये जो मैच है ये बंद लिफाफे की तरह आगे बढ़ रहा है। अश्विन सेठ मात्रे और आदेश गुरुदेव ग्रुप ने एसपी दापोडे को ऑल द बेस्ट कहा है। खारबाओं से महेंद्र और वेदांत पाटिल ने दापोटे को ऑल द बेस्ट कहा है। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाज बिग बट चिराग माली अकबर के लिए गेंद को ड्रॉप कर दिया है। बिग 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 वन, 6 रन। Stroke from Akbar. He picks on the off volley and it's a power bag stroke. Big one, 6 runs. स्कोर उछलता हुआ पायनियर का 37 रन। अकबर कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 4 गेंदों में 16 रन। मोइन खाटी मिट्टी ने भी पायनियर को ऑल द बेस्ट कहा है। मैंने पहले ही कहा था कि मुकाबला आखिरी ओवर और आखिरी गेंद तक भी जा सकता है, क्योंकि दोनों टीमों की हम तुलना करें, मजबूत बल्लेबाजी से चेस कर रही है और मजबूत गेंदबाजी से दिफा कर रही है। चिराग माली बढ़िया बाउंसर, नाक के पास से जाता हुआ खुशबू की तरह। परफ्यूम डिलीवरी थी, राइजिंग डिलीवरी थी। कमाल की बॉलिंग कर रहे हैं। काफी गुस्से में रहे थे चिराग पिछले शॉट पर। ये तो क्रिकेट की खूबसूरती, इसीलिए भिवंडी का सिटी क्रिकेट सारे हिंदुस्तान पे फॉर्मेट में नंबर 1 पे पकड़ा जाता है। चिराग माली अकबर के लिए राइट आर्म ओवर द स्टंप्स। इस मरतबा ऑन दी अप खेला है, वी की शक्ल में। लॉन्ग ऑन पे खिलाड़ी है, आंखों के नीचे शॉट को खेला था। 1 रन स्कोर में आता हुआ 38 रनों पे पहुंचा स्कोर। और शशिकांत अभी भी कट टू कट, आकलन मुश्किल हो रहा है। ऋतिक चोड़गे वाशरे से ऑल द बेस्ट कहते हुए एसपी दापोडे को। कमाल का मुकाबला आप देख रहे हैं, हाई वोल्टेज मैच। पायनियर को सऊद खतीब एक्स कैप्टन और पायनियर ने ऑल द बेस्ट कहा है। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए चिराग
इस मर्तबा मिस्क्यू पुल शॉट है और काऊ कॉर्नर में कोई गलती नहीं, माजिद बोबड़े आउट, बड़ी विकेट। इतनी शॉर्ट गेंद नहीं थी जितना समझ बैठे थे माजिद, तेज गेंद थी और कोन बना के बाहर निकल रही थी, बैकफुट पे गए थे, पुल करना चाहते थे और ये देखिए पूरी तरह से अपने आप को घुमा नहीं पाए और बड़ी विकेट गिरती हुई। नए बैट्समैन हिटमैन ऑफ भिवंडी फाइक अंसारी जा रहे हैं, जिन्होंने 40 रनों की एक बहुत बढ़िया बारी खेली इस स्पर्धा में। मुरेश्वर अमाले तांसा से एसपी दापोडे को ऑल द बेस्ट कहते हुए। मां सैयद ने पॉइनियर को ऑल द बेस्ट कहा है। अब स्कोर है 38 रन। यहां से कितने रन चाहिए? 50 रन पूरे चाहिए। कितनी गेंदें बची? 19 गेंदें। राइट आर्म ओवर द स्टंप्स, बॉल नॉट पावरफुल, 6 रन। ऐसा लग रहा है कि अकबर को गेंद फुटबॉल नजर आ रही है और कुल मिलाकर 3 सिक्सर एक चौके की मदद से 7 गेंदों में 23 पे बल्लेबाजी कर रहे हैं। ग्रेट हिट। क्या कहेंगे पावर बैक स्ट्रोक के बारे में? स्कोर है इस वक्त 44 रन। नेक टू नेट फाइट, आधे रन बने हैं, आधे बचे हैं, आधे ओवर बचे हैं और विकेटों को हम देखें तो 7। लेकिन एक बात कहूंगा शशिकांत आपको माइक्रोफोन देने से पहले, ये जो जोड़ी है अगर जीतना है दापोडे को तो ये जोड़ी को तोड़ना होगा और जीतना है पायनियर को तो इस जोड़ी को रहना होगा। दिस इज द एक्सलेंट, दीज टू आर द बैट्समैन। और क्योंकि दोनों बहुत जल्दी शॉट्स के लिए जाते हैं और आइए कमेंट्री के लिए इस क्लाइमैक्स के लिए शशिकांत। थँक्यू सिद्धी बाबे सर. जर बघितलं तर 3 षटकाची समाप्ती 18 चेंडूमध्ये 44 धावा जमा केल्यात. अजूनही 18 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता. जर विचार केला तर एसपी दापोडे संघ सुद्धा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय, कारण या चेंडूवर षटकार लागल्यानंतर मी मगाशी म्हटलं तर सिद्धी बाबेचा जो शेवटचा जो षटकार लागला होता तो पॉइंटर संघाला थोडासा मागरा ठरू शकतो. बिल्कुल, इस तरह कई बार मैंने कहा है कि आखिरी गेंद पे सिक्सर आता है, वो थोड़ा एक लिहाज से मानसिक दबाव, लेकिन देखना यह है कि जिद्दी क्रिकेट में जीत किसकी होती है. निश्चितच स्ट्राइकला फलंदाज येतो मात्र फाईक अन्सारी चांगला फलंदाज येतोय. गोलंदाज मार्कवर दर्शन पाटील. चांगला चेंडू पंचांकडे, दाद मात्र पंचांचा इशारा, फलंदाज बाद. मोठा फलंदाज बाद होतय. फाईक अन्सारी 0वर बाद झाले. भरपूर अपेक्षा होत्या पॉइंट भिवंडी संघाला. काय गोलंदाजी केलंय विकेट टेकर गोलंदाज दर्शन पाटील. या स्पर्धेतील 9वा विकेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेतल्या दर्शन पाटीलने. काय गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये, सुरेख गोलंदाजी. चांगला सामना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर, ओसामा. काय सामना पाहायला मिळतोय. दर्शन पाटील गोलंदाज मार्कवर. जर बघितलं तर मैदानामध्ये शांत वातावरण, दुपारचं सत्र, भरपूर प्रेक्षक जेवण करण्यासाठी गेले असतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. AA जय बजरंग गोडसे बी. कुठला संघ सिटी मधून त्याला टक्कर देणार संध्याकाळच्या सत्रामध्ये. पुढला चेंडू स्ट्राइकला ओसामा. सुरेखाचा चेंडू, शतरक्षक आहे.
राजदीप चांगला क्षेत्ररक्षक एक धाव मिळेल एका धाव्याने. संघाची धाव संख्या धाव फलकावर 45 धावा. चांगली गोलंदाजी सुरुवात केली. 18 चेंडू मध्ये 44 धावा जमा केल्या त्या. 18 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता असताना चांगली गोलंदाजी करतोय मात्र दर्शन पाटील. आतापर्यंत 9 फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालाय. पुढला चेंडू स्ट्राईकला. जर या षटकामध्ये दोन जर मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या म्हणता येईल. जर या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली कुठेतरी थांबवले समजा जर पॉइंटर संघाला पुन्हा स्ट्राईकला येतोय. ओसामा पाहूया कुठल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर दर्शन पाटील वडगर गावातील हा गोलंदाज. सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये टाकला होता. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे पंकज भोईर. एक धाव मिळेल. ओव्हरथ्रो होता यष्टिरक्षकाच्या वरून जाते. चांगला कमबॅक करतोय क्षेत्ररक्षणामध्ये सुनील पाटील. एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावर 47 धावा. काय गोलंदाजी केली. एकही मोठा फटका मारून देत नाही दर्शन पाटील. पाईक अन्सारी शून्यावर बाद झाला. माजिद एक धावेवर बाद झाला होता. चांगली फलंदाजी केली ती. उमर खानने 4 चौकार मारले होते. अफगर जर विचार केला तर 3 षटकार 1 चौकार असे आपल्या संघासाठी खेळतोय. स्ट्राईकला स्ट्राईकवर येतोय. गोलंदाज मार्कवर दर्शन पाटील. आपल्या रणनीतीमध्ये चुकते. पंचांचा डेटचा इशारा येतोय. काही सामना झाला था 3 षटकामध्ये 44 धावा जमा केल्या त्या. जशाच तसं उत्तर दिलं तर मात्र चांगली वापसी केली गोलंदाजी करताना दर्शन पाटीलने. थांबून ठेवलं धावा कुठेतरी. कारण विचार केला तर चांगला संघ आहे पॉइंटर भिवंडी. या संघाने 5 षटकामध्ये 80 धावा जमा केल्या होत्या धनेश 11 संघासमोर. पुढला चेंडू सुरेख चेंडू यष्टिरक्षक बीट होतात. पंचांचा लेग बाईचा इशारा येईल. एक धाव ऍड होईल. एकेरी दुहेरी संघ विजय होऊ शकत नाही. पॉइंटर भिवंडी संघ जिंकायचा असेल तर मोठे फटक्यांची अपेक्षा असेल. धावसंख्या धाव फलकावर 48 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला. ओसामा चांगली अशी दिशा दिली. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एकदा पूर्ण 22 चौधरी चेंडूवर झेपावतोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. काय गोलंदाजी केली दर्शन पाटीलने. फक्त 5 धावा खर्च केल्या. एक फलंदाज बाद केलाय. पाणी घेऊन जायचंय. 12 खेळाडू विनंती असेल पाणी लवकर घेऊन जायचंय. अजूनही 12 चेंडू 39 धावा. 12 चेंडू 39 धावा. काय सामना पाहायला मिळतोय. जर विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार मारावे लागतील पॉइंटर संघाला सामना जिंकायचा असेल तर. 12 चेंडू 39 धावा. सामना अजूनही संपलेला नाही. जर विचार केला तर पहिल्या 3 षटकामध्ये काय फलंदाजी केली होती. पॉइंटर संघाने 44 धावा जमा केल्या होत्या. सुरेख गोलंदाजी मात्र पाहायला मिळेल दर्शन पाटील कडनं. फक्त जर विचार केला तर लेग बायच्या रूपाने 2 धावा. तसे जर विचार केला 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या. चला सामना सुरू करायचा. अजून एक मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. RD 4440 ओवली वर्सेस जय दुर्गा बी भादवड. दुसरा सिटी मधील क्वार्टर फायनलचा सामना. कुठला संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करतील सिटी मधून. मात्र डोंगरावर जाऊन बसलाय AA जय बजरंग गोरसे बी फायनल साठी. कुठला संघ संघर्ष करीत. धावसंख्या धाव फलकावर 49 धावा. सामना सुरू. चिराग मालिक गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला ओसामा. अजूनही सामना संपलेला नाही. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षक अजय भोईर यांच्या हातामध्ये चेंडू जात आहे. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडू सुरुवात केली. जर विचार केला तर तिसरं षटक चिराग मालेने हाताळलं तर 14 धावा खर्च केल्या होत्या. एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं. माजिद बोबडेला बाद केलं तर चिराग मालेने.
पुढला चेंडू गोलंदाजी मार्कवर चिराग माली. चांगलासा चेंडू शतरक्षकापासून दूर पडतंय. चांगलं शतरक्षण. झेल घेण्याचा प्रयत्न नाही केला, फक्त धावा थांबवाव्या लागतील हे निश्चित संघाचा संगणकाला माहिती होतं. धावसंख्या धाव बलकार 50 धावा पूर्ण झाल्यात. अजूनही 10 चेंडू 38 धावा. जर विचार केला तर 6 मोठे फटके सीमा पार करावे लागतील. चला शतरक्षण लावून घ्या, वेळ कमी आहे. विनंती असेल अतिश बांबरे जरा वेले संदर्भित सहकार्य करायचे. चिराग माली 10 चेंडू 38 धावा. काय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते. या षटकामध्ये जर 2 मोठे फटके जर आले तर रंगत निर्माण होईल या सामन्यामध्ये. याच्यानंतर जय दुर्गा बी भादवड RD 444 ओवली या 2 संघादरम्यान दुसरा सिटी मधील क्वार्टर फायनलचा सामना चालू असलेला सामना. पॉयनर भिवंडी SP दापोडे करण सुरेश पाटील यांचा हा संघ. काय पहिल्या स्पर्धेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला आपल्याला. चला थोडा संघर्ष करतात मैदानामध्ये. पुढला चेंडू चिराग माली गोलंदाज मार्कवर. अकबर याने टोलला चेंडू. चेंडू जातोय की पाहूया सीमा पार. या येथील 6 धावा षटका. आणि विनंती असेल जे पडद्याच्या आतमध्ये आहेत कृपया आपण पडद्याच्या पाठीमागे बसायचं जरा विनंती असेल. कमिटीकडनं आपल्याला सूचना देण्यात येते, थोडं सहकार्य करा. एखादा क्षेत्ररक्षक फक्त कमिटीचे जे लोक आहेत ते फक्त पडद्याच्या आतमध्ये असतील. तुम्हाला विनंती असेल आपण पडद्याच्या पाठीमागे थांबा. एखादा ज्यावेळी क्षेत्ररक्षक धावत येईल तुम्हाला सुद्धा जखमी व्हावं लागेल याची नोंद घ्यायची, कारण सामना रंगतदार आहे. RD ओवली आपल्याला विनंती असेल. सुरेख असा पुन्हा त्याच दिशेने काय फटका एक्झिक्यूट केलाय. काय फलंदाजी पाहायला मिळाले. 2 8 चेंडू 26 धावा. ज्यावेळी 2 षटक बाकी असताना अल्ताफ बाली सरांनी आवाज दिला तर सामना सोडला की काय, मात्र सामन्यावर पकड निर्माण केली. आता फलंदाज करत असताना फलंदाज अकबर काय फलंदाजी केले. 5 षटकार 1 चौकार. चांगली फलंदाजी. चला शतरक्षण लावून घ्या. अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना. 35 या धावसंख्येवर खेळतोय 35. अकबर काय फलंदाजी केली आपल्या संघासाठी. महत्वाचा सामना असेल दोन्ही संघांना. सुरेख फलंदाजी. ज्या पद्धतीने सुरुवात केली ती भावेश चौधरी राणाचा खेळाडू होता, 26 धावा केल्या. त्याच्यानंतर चिराग माली राणाचा खेळाडू 27 धावा. पुढला चेंडू चिराग माली गोलंदाज मार्कवर. सुरेख चेंडू. शतरक्षक आहे. शतरक्षक चेंडू सीमा पार. 4 धावा येतील या चेंडूवर. पंचांचा इशारा. पंच वल्लत आमच्याकडे. 4 धावांनी संघाची धावसंख्या 10 फलकावर 66 धावा. चेंडू लगेच द्यायचा आहे. काय सामना सुरू झालाय. 7 चेंडू 22 धावा. मी मगाशी म्हटलं होतं तो शेवटचा जो षटकार लागला होता तो कुठेतरी मागणा ठरेल पॉइंटर संघाला का पाहूया. काय गोलंदाजी केली ती दर्शन पाटील. अजून दर्शन पाटीलला एकच षटक टाकावं लागलं. पुन्हा दर्शन शेवटच्या षटकामध्ये सज्ज असणार. शतरक्षण करत असताना प्रितेश पाटील थोडा ट्रम्बल झाला रनिंग मध्ये, त्यामुळे कुठेतरी चेंडू सीमा पार झाला. आता निश्चित झेल घेण्याचा प्रयत्न केला असता. चांगली फलंदाजी करतोय अकबर. काय फलंदाजी. 39 धावांवर खेळतोय अकबर. अजून 11 धावांपासून दूर आहे आणि जिंकण्यासाठी 22 धावांपासून हा संघ दूर आहे. काय फलंदाजी. चिराग माली गोलंदाजी मार्कवर.
हा चेंडू दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे. पाहूया निर्धाव की चौकार की षटकार, सिंगल, डबल. सुरेख चेंडू. वाट काय चेंडू टाकला, निर्धाव फेकलाय. धावसंख्या स्थिर, धाव फलकावर 66 धावा, 6 चेंडू 22 धावा. काय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते पहिल्या सिटी मधील हा. चला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. दोन्ही संघांना विनंती असेल, संघर्ष करताना पाहतोय आपण दोन्ही संघांना. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. धावसंख्या 10 फलकावर 66 धावा, 22 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर दर्शन. यस शशिकांत, ये मुकाबला अब दर्शन बनाम पायनियर हो गए. इस तरह के जो लक्ष्य है, पहली दूसरी गेंद पे अगर बड़ा स्ट्रोक आया तो समझना चाहिए कि एक्साइटमेंट बाकी रहेगा. निश्चित बाबे सर, मी मगाशी म्हटलं ज्या वेळेस पॉइंटर संघाने धनेश शिलवण संघासमोर 80 धावा चेस केल्या होत्या 5 षटकामध्ये, संघर्ष करताना पाहतोय दोन्ही. काही सामना झालाय, गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचे कारण बनलाय हा सामना. ज्यावेळेस गर्दी होते त्याला निश्चित काहीतरी कारण असते, कारण दोन संघ चांगले खेळपट्टीवर आपण पाहतोय. चला सामना सुरू करायचा आहे. 6 चेंडू 22 धावा. पोगाव तसेच चांद्र्या गावातील जे ज्येष्ठ नागरिक यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर पुढला चेंडू. सुरेख चेंडू, एक धाव मिळेल. कुठेतरी पंचांचा इशारा होतोय, बॅटला लागून हा चेंडू गेला होता. सकाराम पाटील साहेब, आपल्याला विनंती आपण मंचावर येऊन बसायचे. आपले सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 5 चेंडू 21 धावा. काय सामना रंगलाय मैदानामध्ये. गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज या स्पर्धेतील सर्वात जास्त विकेट प्राप्त केल्यात. तसेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजस दादा पाटील साहेबांचा सुद्धा आगमन झाले. पुढला चेंडू उडवला, चेंडूला फेकून दिलाय. 6 धावा येतील या चेंडूवर, या मागण्या ठरतील. काय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतं. सिद्धी बाबे सर 45 धावसंख्येवर खेळतोय अकबर. 45 धावेवर धावसंख्या बघितली 10 फलकावर. Shashikant, 73 धावा. I think there is a wall between Victory and SP. The wall is terrific power hitter. अकबर 45 पे बल्लेबाजी कर रहे हैं और अगर अर्धशतक लगाते हैं तो BC4 सिटी क्रिकेट में ये पहला रहेगा. पिछले सीजन में पहला अर्धशतक वंडर बॉय भिवंडी जयेश पाटिल ने लगाया. काय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 15 धावा. रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेल मात्र नक्की बदलले पॉइंटर संघाची. काय फलंदाजी केली आहे, सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. असं वाटत होतं कुठेतरी एकतर्फी सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना, पण मात्र रंगत भरले. अकबर काय फलंदाजी केली तिसऱ्या क्रमांकावर. चांगलासा चेंडू, शतरक्षक आहे. एकच धाव, बॅटला लागून गेला आता चेंडू. 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. सिद्धी बाबे सर मगाशी म्हटलं होतं, जो शेवटचा षटकार हा निर्णायक असेल दोन्ही संघांना, आणि त्याच षटकारासाठी संघर्ष करतोय पॉइंटर स्पोर्ट भिवंडी संघ. सुवर्ण संधी या स्पर्धेचे आयोजक तेजस दादा पाटील. जर षटकार लावला तर 1000 रुपये, आणि जर स्टंपला जर विकेट जर घेतला तर तरी सुद्धा 1000 रुपये. पुढला चेंडू आणि त्रिफळाचीत, आणि 1000 रुपयाचं पारितोषिक. विकेट टेकर गोलंदाज दर्शन पाटील. काय गोलंदाजी केली आहे.
काय गोलंदाजी केली, 10वा विकेट, महत्वाचा विकेट. जर विचार केला या स्पर्धेमध्ये जे विकेट 9 घेतले ते त्याच्यामध्ये हा महत्वाचा विकेट असेल, ज्या वेळेस 3 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता असताना हा चेंडू फेकलाय. काय गोलंदाजी दर्शन पाटील. आणि जर बघितला तर जो शेवटचा जो षटकार मारला होता रिव्हर्स, तो सुद्धा दर्शन पाटीलनेच मारला होता. काय खेळलं या स्पर्धेमध्ये दर्शन पाटील. शेवटचा चेंडू करण पाटील प्राईम टीम जर विचार केला तर SP दापोडे शेल्यूट मारले असेल करण पाटील सुद्धा दर्शनला. 2 चेंडू 14 धावा. काय सामना, अजूनही सामना संपलेला नाही, कारण एका चेंडूवर सुद्धा 17 धावा निघाल्यात. हे विसरता येणार नाही, कारण गोलंदाज 2 चेंडू बिमर आताल्यावर षटकार लागले होते. पुढला चेंडू स्ट्राईकला ऋषी पटेल, अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर. सुरेख चेंडू, मात्र सिंगल निश्चित इथे निघेल. जर विचार केला तर ज्या वेळेस 34 चेंडू टाकले शेवटच्या षटकापर्यंत, काय सामन्याला कलाटे आणली ती, काय फलंदाजी केली, काय गोलंदाजी पाहायला मिळेल दर्शनची. ज्या वेळेस 12 बॉलांना 39 धावांची आवश्यकता असताना आल्ताबाली सरांनी आवाज दिला होता सामना सोडला की काय, पण मात्र चांगला सुरुवात केली ती अकबरने. सुरेख चेंडू, मात्र निश्चितच सामना संपला. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक. जरी पॉइंट संघ भिवंडी हारला असेल, पण मात्र सहज त्यानं विजय संपन्न करून नव्हता दिला SP दापोडे संघाला. चला पुढील सामना लगेच सुरू करायचा आहे. चिराग माली तसेच दर्शन पाटील आपल्याला या स्पर्धेचे आयोजक तेजस दादा पाटील साहेबांकडनं आपल्याला 1000 रुपयाचा पारितोषिक, त्या चेंडूवर षटकारासाठी 1000 रुपये होते, आणि विकेट जो स्टंपला घेईल त्याच्यासाठी सुद्धा 1000